राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुला पुन्हा एकदा योजनेबद्दल सांगतो। 21 ते 65 वर्षाच्या भगिनीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या भगिनी लग्न होऊन महाराष्ट्रात राहत आहेत अशा भगिनींना त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र दिल्यास त्यांनाही लाभ दिला जाणार आहे। ताई, तुझ्याकडे समजा 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नाही, मात्र तुझ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुला उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट मिळेल। एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनांतून लाभ मिळणार आहे।